धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे कृषी विज्ञान मंडळाची वाटचाल. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक श्रीकृष्ण सोनुने. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. सरांबद्दल सांगायचं तर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि केंद्र प्रमुख म्हणून सर काम पाहत आहेत. साधारणपणे 1994 पासून कृषी विज्ञान केंद्राशी ते संलग्न आहेत. कृषी विस्तार क्षेत्रातील कामाचा त्यांचा 21 वर्षांचा अनुभव आहे आणि आतापर्यंत या केंद्राला त्यांच्या अखत्यारीमध्ये 3 महत्त्वाचे असे राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातला उल्लेखनीय पुरस्कार सांगायचा झाला तर राष्ट्रीय पातळीवरील ICARचा सर्वोत्कृष्ट कृषी विज्ञान केंद्र पुरस्कार, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार आणि स्वर्गीय वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा राज्य पातळीवरील पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. वैयक्तिकरित्या सोनुने सरांना RCF कंपनीद्वारे दिला जाणारा रेनाउंड पर्सन म्हणून पुरस्कार सुद्धा दिला गेलेला आहे. तर असं हे अनोखं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे उपस्थित आहे. त्यांचं पुन्हा एकदा मी स्टुडिओत स्वागत करतो. त्यांच्याबरोबरच एक प्रगतिशील शेतकरी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेले श्री उद्धव आत्माराम खेडेकर हे सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. खेडेकरजी, आपलंही या ठिकाणी स्वागत आहे. नमस्कार. खेडेकरांबद्दल सांगायचं तर एक अभिनव किसान पुरस्कार हा राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना दिला गेलेला आहे 2012 मध्ये. त्याचप्रमाणे 2011 सालचा अभिनव किसान पुरस्कार त्यांना माननीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते दिला गेलेला आहे. आणि शिवणी या गावच्या स्वच्छता अभियानामध्ये तसंच पाणलोट क्षेत्र विकासामध्ये त्यांची फार महत्त्वाची भूमिका आहे. वॉटर बजेटिंग विलेज म्हणून शिवणी या गावची देशपातळीवर ओळख निर्माण झाली आहे आणि ही ओळख निर्माण करण्यामध्ये सुद्धा खेडेकरजींचा खूप मोलाची कामगिरी आहे. आणि असे हे खेडेकरजी सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण या कृषी मंडळाच्या वाटचालीच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. सर, पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो, कृषी विज्ञान मंडळ ही नेमकी संकल्पना काय आहे? कृषी विज्ञान मंडळ हे शेतकऱ्यांच्या पुढाकारातून स्थापन झालेला एक जिल्हा पातळीवरचा एक गट आहे. जो कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्रितपणे काम या ठिकाणी करतो. आणि साधारण 1997 पासून हा गट कार्यरत आहे. बरं, या मंडळाचं कार्य कशा प्रकारे चालतं नेमकं? कृषी विज्ञान मंडळाची खरी ओळख म्हणजे कृषी विज्ञान मंडळाचे दर महिन्याला निश्चित तारखेला म्हणजे दर महिन्याच्या 5 तारखेला मासिक चर्चासत्र आयोजन केलं जातं. बरं. आणि या चर्चासत्राचं आयोजन जे आहे हे सर्व शेतकरी त्यांच्या स्वतःच्या याच्यावरती करतात. स्वखर्चाने शेतकरी त्या ठिकाणी एकत्र येतात विविध भागामधनं आणि 1 किंवा 2 विषय ठरलेले असतात. त्या विषयावरती चर्चा करता विषय घेतले जातात. आणि जे काही विषय त्यांच्या कॉमन गरजेचे असतात त्या विषयावरती साधारणतः कृषी विज्ञान केंद्र त्या व्याख्यानाचं आयोजन करतात. सर, मला असं विचारायचं आहे की नेमकी या कृषी विज्ञान मंडळाची गरज नेमकी कशी निर्माण झाली? खूप चांगला प्रश्न आपण त्यांना विचारलेला आहे. याची गरज यामुळे निर्माण झाली की कृषी विज्ञान केंद्र जे कार्य करतं ICARच्या मॅन्डेट प्रमाणे त्याला नक्की काही मर्यादा येतात. कारण ठराविक गावामध्ये कृषी विज्ञान केंद्र काम करतं. शेतकऱ्यांच्या ज्ञानाची भूक खूप मोठी आहे. ती संपूर्ण भूक कदाचित कृषी विज्ञान केंद्र पूर्ण करू शकलं नसतं. त्या संदर्भात 1997 मध्ये काही शेतकरी एकत्र आले जे प्रयोगशील होते आणि प्रगतिशील शेतकरी त्यामध्ये होते. आणि खरं म्हणजे मला उल्लेख केला पाहिजे की यामध्ये आमच्या संस्थेचे विश्वस्त कृषीरत्न आदरणीय विजय अण्णाजी बोराडे यांचा खूप मोठा पुढाकार आणि सपोर्ट यामध्ये आम्हाला त्यामध्ये मिळतो. त्यांच्या कल्पनेतनं हे कृषी विज्ञान मंडळ या ठिकाणी उदयाला आलं. आणि याचा फायदा असा आहे की कृषी विज्ञान केंद्राचे सदस्य मंडळ सदस्य हे पूर्ण जिल्हाभरामध्ये आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये माहिती पोहोचवावी हा उद्देश या मंडळाच्या मागे होता आणि ती खरी गरज यामध्ये ती होती. खेडेकरजी, या संदर्भात मी तुम्हाला विचारू इच्छितो की आपण या मंडळाचे संस्थापक सदस्य आहात. सरांनी आता म्हटल्याप्रमाणे जी गरज निर्माण होते शेतकऱ्यांना ती नेमकी कशा प्रकारची असते? शेतकऱ्यांना याची गरज म्हणजे शेतकऱ्याला पूर्ण नवीन तंत्रज्ञानाची माहिती नसते आणि यांच्याकडे तशा प्रकारचे म्हणजे शास्त्रज्ञ असतात. आणि यांनी आता सांगितलं की शेतकऱ्याच्या ज्ञानाची भूक खूप मोठी असते.
तर भूक म्हणण्यापेक्षा मला तर असं वाटतं की शेतीमध्ये दिवस निघणारा नवीन समस्या घेऊन येतो आणि आजचं तंत्रज्ञान उद्या जुनं होतं ते नवीन तंत्रज्ञान यांच्याकडून आम्हाला मिळतं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जी गरज असते यांचं जे मनुष्यबळ कमी म्हणा किंवा यांना ज्या आता यांनी मर्यादा आहेत म्हणा याच्यासाठी जे मंडळ आमचं स्थापन केलेलं आहे त्या मंडळातला तो सदस्य तिथे येतो त्या ठरलेल्या 5 तारखेला स्वतःहून आणि तिथून ते तंत्रज्ञान घेऊन जातो आपल्या गावात ते तंत्रज्ञान सांगतो आपल्या परिसरात सांगतो आपल्या मित्रांना सांगतो म्हणजे त्या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रसार हा चांगल्या पद्धतीनं त्या मंडळामार्फत होतो आणि नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्याला मिळतं आणि त्याच्यामुळं याची गरज खूप मोठी आहे आणि त्याची भूक पण भागवली जाते असं मला म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांना अद्ययावत करण्याचं काम या मंडळामार्फत केलं जातं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी नक्की नक्की. सर मला सांगा हे मंडळाचं सदस्यपद स्वीकारण्यासाठी किंवा मंडळाचं सदस्य होण्यासाठी काय कार्यप्रणाली आहे नेमकी किंवा त्याची काय पद्धत आहे? सदस्य होण्यासाठी त्या जो शेतकरी या कार्यक्रमाला यायला लागतो तो सदस्य होतो परंतु हे मंडळ चालवण्याचं पूर्ण नियोजन शेतकरी करतात म्हणून त्यांनी त्यांची काही वेगळी व्यवस्था निर्माण केली आहे त्या पद्धतीनं आणि म्हणून तो जो शेतकरी आहे तर तो एक साधारणतः 150 रुपये ऐच्छिकपणे एक वार्षिक वर्गणी किंवा वार्षिक शुल्क त्यामध्ये भरून तो सदस्य त्यामध्ये होऊ शकतो पण ती सुद्धा भरण्यासाठी कंपल्सरी नाही आवश्यक नाही म्हणजे ज्या 150 रुपये भरत नाही त्याला कार्यक्रमाला बसता येत नाही किंवा सदस्य होता येत नाही असं नाही पण त्याला आम्ही सदस्याचा संबोधतो. बरोबर. सर तुम्ही म्हणालात की ही व्यवस्था तेच सांभाळतात म्हणजे नेमकं काय करतात ते मंडळाची वाटचाल जी होते त्याचा कार्यभार जो चालवला जातो तो कशा खूप चांगला प्रश्न आहे. मला असं वाटतं की अतिशय अभिनव असा उपक्रम आम्ही चालवतो गेले 18 वर्षे त्याला होत आहेत. या प्रत्येक कार्यक्रमाचं आर्थिक आणि नियोजन स्वरूपातलं संपूर्ण व्यवस्थापन शेतकरी करतात. एक शेतकरी स्वइच्छेनं या संपूर्ण मासिक चर्चासत्राच्या जेवणाचा भोजनाचा खर्च तो उचलतो. त्याला साधारणतः 7,000 ते 10,000 रुपये खर्च सरासरी एका वेळी येतो आणि हे अत्यंत स्वयंस्फूर्तीने शेतकरी पुढे येतात आणि त्याचं नियोजन ते करतात किंवा मग तज्ज्ञ कुठले आणायचे त्यामध्ये पण ते मदत करतात. कुठला विषय निवडायचा त्या विषयाचं ते एकमेकांना सांगतात की बाबा आम्हाला पुढच्या महिन्यामध्ये अमुक विषयावरती आपल्या जिल्ह्याची गरज आहे या हंगामाची गरज आहे आणि त्याच्याकरता आपण इथे तज्ज्ञ बोलवले पाहिजेत अशा पद्धतीचं पूर्ण नियोजन करण्यामध्ये हे सदस्य आपल्याला मदत त्यामध्ये करतात. सर मला सांगा या कृषी विज्ञान मंडळाची नेमकी भूमिका काय आहे? हा प्रोग्राम घडवून आणण्याकरता कृषी विज्ञान केंद्र मदत करतं. कृषी विज्ञान केंद्राची पूर्ण व्यवस्था याला वापरली जाते. या मंडळाला लागणारे विविध विषयावरचे तज्ज्ञ शोधणं आणि तज्ज्ञ पाचारण करणं त्याच्यामध्ये महत्वाचा रोल यामध्ये कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी करतं. दरम्यान कृषी विज्ञान मंडळाचे मासिक चर्चासत्र झाल्याच्या नंतर शेतकरी आपल्या गावामध्ये जातात शेतकऱ्यांसोबत बसून चर्चा करतात. ते झालेलं तंत्रज्ञान मग पिकावरती असेल पशुवरती असेल हे सर्व गावामध्ये जाऊन लोकांना सांगतात. इतर शेतकरी त्याचं अडॉप्शन करतात त्याचा अवलंब करतात. हे करताना नक्की त्यामध्ये काहीतरी अडचणी त्यांना पुन्हा येतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी खरी भूमिका पुढे कृषी विज्ञान केंद्राची नंतर सुरू होते. त्यामध्ये मग त्यांना ज्या अडचणी येतात त्यांच्याकडून काही फीडबॅक्स आपल्याला येतात जी माहिती मिळते तर त्या संदर्भातल्या अडचणीची सोडवणूक करणे याकरता कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ हे शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्यांना मदत करतात त्यांना त्यामध्ये कार्य करतात. किंवा यातून काही गोष्टी कल्पना पुढे येतात की शेतकऱ्यांच्या साधारणतः सहली काढायच्या असतील एखादा अभ्यास सहल असेल नवीन प्रयोग शेतकऱ्यांना आवडला असेल किंवा एखाद्या व्याख्यात्याच्या चर्चेमधून एखादा प्रयोग पुढे आला असेल तर लगेच शेतकरी म्हणतात की आम्हाला ते पाहायला जायचंय मग त्याचं नियोजन करणं अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र म्हणून आम्ही बजावतो. सर या प्रश्नाला अनुसरून खेडेकरजी मला आपल्याला असं विचारायचं की आपण प्रत्यक्ष लाभार्थी आहात असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही कारण कृषी सन्मान पुरस्काराने तुमचा सन्मान सुद्धा झालेला आहे दूरदर्शनचाच पुरस्कार तुम्हाला मिळालाय. तर या भूमिकेच्या अंतर्गत नेमकं शेतकऱ्यांची जबाबदारी काय असते? जे तंत्रज्ञान येतं तिथून म्हणजे 1 किंवा 2च गावातून शेतकरी येतात किंवा 10 म्हणजे ज्यांना गरज येते शेतकरी येतात त्या विषयाला अनुसरून ते पण ते शेतकरी परिसरातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात आणि ते सर्वांना म्हणजे त्याची माहिती देतात. सर एखादं उदाहरण देऊ शकाल? आमच्या कृषी विज्ञान केंद्राला किंवा आम्हाला जी शेतकऱ्यांना जी समस्या आली कांदा ऊस ह्या पिकांमध्ये तर याचा आमच्या शास्त्रज्ञाशी म्हणजे आम्ही ती चर्चा केली आणि त्याचा देश पातळीवर म्हणजे हे झाला की ICAR ला पण त्याची दखल घ्यावी लागली. त्यांचे शास्त्रज्ञ आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन गेले म्हणजे विद्यापीठाचे तर आलेच विद्यापीठाचे आले कृषी विभागाचे आले पण देश पातळीवरून ICARचे शास्त्रज्ञ येऊन त्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये पाहणी केली की म्हणजे हुमणीचा किती प्रादुर्भाव इथे झालेला आहे आणि याच्यासाठी काय व्हायला पाहिजे आणि हा का होतो आणि असे खूप काही उदाहरणं आम्हाला सांगता येतील की म्हणजे तात्काळ त्याच्यावर उपाय आम्हाला मिळतो असं आम्हाला वाटतं. मंडळी आपण आता इथे थोड्या वेळासाठी विश्रांती घेणार आहोत पण तत्पूर्वी पुन्हा ही चर्चा आपण पुढे सुरू करण्यापूर्वी आपण आता पाहणार आहोत
कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. बदललेल्या नैसर्गिक आणि व्यावहारिक परिस्थितीत टिकून राहायचं असेल तर एकत्र यायला हवं. एकमेकांच्या मदतीनं शेती व्यवसाय करायला हवा. हा विचार देवनदी खोऱ्यातील शेतकऱ्यांना पटला. निसर्ग चक्रात होणाऱ्या बदलांची सर्वात जास्त झळ शेतकऱ्यांना बसत असते. पूर्वी समृद्ध समजला जाणारा भाग दुष्काळी बनून जातो. अनेक अडचणी समस्या शेतकऱ्यांपुढे उभ्या राहतात. अशा वेळी गरज असते ती समस्यांच्या मुळाशी जाऊन उपाय शोधण्याची. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील देवनदीच्या खोऱ्यातल्या युवा मित्रच्या कार्यकर्त्यांनी तेच काम हाती घेतलं आणि त्यातून शेतकऱ्यांना बळ देणारं कार्य आकाराला आलं. बदललेल्या नैसर्गिक आणि व्यावहारिक परिस्थितीत टिकून राहायचं असेल तर एकत्र यायला हवं. एकमेकांच्या मदतीनं शेती व्यवसाय करायला हवा. हा विचार देवनदी खोऱ्यातील शेतकऱ्यांना पटला आणि त्यातूनच प्रोड्युसर कंपनीच्या स्थापनेला चालना मिळाली. शेतकऱ्यांना एकत्रित आणण्यासाठी 2011 साली आम्ही प्रयत्न केला आणि आज मितीस 860 शेतकरी यांना एकत्रित करून देवनदी शेतकरी उत्पादक कंपनीची 5 वर्ष कार्यरत या ठिकाणी झालेली आहे. एकत्र येऊन शेती करण्याचे फायदे पटू लागल्यावर सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी परिसरात शेतकऱ्यांचे अनेक गट स्थापन झाले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून 2011 साली देवनदी व्हॅली ॲग्रिकल्चर प्रोड्युसर कंपनी स्थापन होऊन शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या कार्याची सुरुवात झाली. आम्ही सर्व शेतकरी युवा शेतकरी मिळून आम्ही एक गट स्थापन करून देवनदी ही एक आमची लोणारवाडी येथे एक संस्था म्हणजे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी एक, तर आम्हाला त्यावरती सेंद्रिय खत वगैरे सगळं त्यांचं भर देऊन आम्हाला कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने शेती करावी आणि ती कशी आधुनिक होईल याच्याकरता त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं. गेल्या 4 वर्षात देवनदी खोऱ्यात अनेक गावातून शेती उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. शेतकऱ्यांना आणि शेती व्यवसायाला सहाय्यभूत ठरणाऱ्या या कंपन्यांच्या स्थापनेत नाबार्डची भूमिका आणि अर्थसहाय्य महत्त्वाचं मानायला हवं. नाबार्डने हा जो निधी आहे या निधीचा जे मुख्य उद्देश जो होता की शेतकऱ्यांना एकत्र आणून शेतीमाल आहे त्याला व्यवस्थित बाजारभाव उपलब्ध करून देणे, त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, जो काही शेतीमाल आहे त्याची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता वाढवणे, याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो. तर या उद्देशाने एक प्रोड्युसर कंपनीचा जी संकल्पना आहे ती पुढे आणण्यात आली. वाडवडिलांपासून चालत आलेल्या पिकांची शेती करायची अशी बहुसंख्य शेतकऱ्यांची मानसिकता असते. मात्र शेती उत्पन्नातून अधिक फायदा मिळवण्यासाठी लोकांना काय हवंय याचा विचार करावा लागतो. ती पिकं आपल्या शेतात घ्यावी लागतात. हा विचार शेतकऱ्यांमध्ये रुजवण्याचं काम लोणारवाडी परिसरातील प्रोड्युसर कंपन्यांनी केला आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानासंबंधी मार्गदर्शनही केलं जातं. तर आम्हाला लोणारवाडी येथील देवनदी त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी त्यांचे व्हिजिट येतात. आधुनिक पद्धत, बांबू कसे उभे करणं किंवा तारी कशा ओढणे, ठिबक कसं पसरवणं, हे सगळं त्यांचं पहिल्यापासून मार्गदर्शन असतं. माती आणि पाणी हे शेतीचे मुख्य घटक आहेत. मातीच्या कसावर शेती उत्पादन अवलंबून असतं. यामुळे शेतकऱ्यांनी कोणतंही नवीन पीक घ्यायचं ठरवलं की माती परीक्षण करणं फायद्याचं ठरतं. तर आम्ही सुरुवातीला माती परीक्षण करून घेतलं. माती परीक्षण केल्यानंतर आमचं शास्त्रज्ञांचं असं मत आलं का तांबाटे लावण्यासाठी ही जमीन किंवा ही
योग्य पद्धतीचे आहे, त्यामुळे आम्ही टमाट्याचा लावण्याचा निर्णय घेतला. तसंच उपलब्ध पाण्याचा विचार करून सिंचन पद्धतीचा अवलंब करावा लागतो. आपण हा जो बघतोय टमाटो, हा 2.5 एकरावरती लागवड केली आहे. याची पूर्ण ड्रीप इरिगेशन, ठिबकचं आणि शक्यतो सेंद्रिय खत आणि सेंद्रिय फवारणी याच्यावरच अवलंबून आहे. त्यात माझं 10 एकर हे क्षेत्र आहे. नाशिक जिल्ह्याचा सिन्नर तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा लागतो. त्या संदर्भात प्रोड्युसर कंपन्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. शेतीसाठी आवश्यक असलेली अवजारं, बी बियाणं, खतं, औषधं या गोष्टीही शेतकऱ्यांना वाजवी दरात मिळवून देण्याचं कामही या कंपन्या करत असतात. आज मितीस जर आपण पाहिलं तर यांना जो कृषी मॉल जो आहे या 860 शेतकऱ्यांना जे काही इनपुट घेतलं जातं, बियाणं, खतं आणि औषधं, हे वर्षाला 3 कोटी रुपयाचं लागतं आणि हे आपण संपूर्ण शेतकरी मॉलमधून त्यांना उपलब्ध करून देण्यात येतं. त्यामुळे जी काही बचत होती ही शेतकऱ्यांना परत मिळते. शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या प्लॉटवरती कीटकनाशक किंवा कोणते किडीचे रोग असले तर त्यांच्याविषयी आम्ही वेळोवेळी माहिती करून घेऊन त्याचे फवारे मारले. रोप टोकन झाल्यानंतर त्याला सेंद्रिय खतांचा आम्ही डोस वगैरे दिला. तर जवळपास तो महिना सव्वा महिना डोस दिल्यानंतर आम्ही जैविक कीटकनाशक वापरले. त्याच्यानंतर आम्ही जवळपास त्याला तारी वगैरे बांबू करून आणि ते बांधले गेले. एखादी गोष्ट आपल्या फायद्याची आहे हे पटलं की शेतकरी त्या नव्या प्रयोगाचा मोकळेपणानं स्वीकार करतात आणि मनापासून त्या कामात सहभागीही होतात. दुधी भोपळा, द्राक्षे बाग, कांदे, गहू याचं पण उत्पादन आहेच आहे. त्यावेळेस कारल्याची लागवड होते. पण शक्यतो आम्ही सर्व सेंद्रिय खतावर कसं राहील आणि सेंद्रिय खतापासून कसा उत्पादन होईल यावर जास्त करून भर दिला जातो. एका प्रयोगाच्या यशातून दुसऱ्या नवीन कार्याची, उपक्रमाची सुरुवात होत असते. या सिन्नर सारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये अत्यंत अडचणीची शेती असताना सुद्धा इथल्या शेतकऱ्यांनी एक उत्कृष्ट प्रयत्न केला आणि आज मितीस यांच्या पाहून जिल्ह्यामध्ये 14 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झालेली आहे आणि या दृष्टीनं शेतकऱ्यांनी फक्त उत्पादन न घेता या शेतमालाची एकत्रितपणे बाजारामध्ये आपल्याला विक्री करत असताना शेतकरी आणि मधलं जे लोक आहेत ते सगळे बाजूला काढून आपल्याला थेट विक्री करण्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. शेतात राबायला, भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी पराकोटीची मेहनत करायला शेतकरी नेहमीच तयार असतात. त्यांना त्यांच्या श्रमांची तमा नसते, तर चिंता असते ती शेतमालाच्या विक्रीची आणि त्याला मिळणाऱ्या दराची. प्रोड्युसर्स कंपन्यांमुळे या दोन्ही गोष्टी सोप्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना मार्केटिंग लिंकेजेसच्या अंतर्गत आपण जे मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याची जी फॅसिलिटी आहे ती फॅसिलिटी आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड करू शकतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा मार्केटशी जो टायअप आहे त्या टायअपसाठी सुद्धा नाबार्ड प्रयत्न करते. साधारणतः माझ्या टॅमॅटोमध्ये 1500 कॅरेट हा माल आतापर्यंत मार्केटला पोच झालेला आहे. त्याच्यामध्ये साधारणतः अजून ही दुरी फुटली, त्यामध्ये मला 500 कॅरेट जाईल ही अपेक्षा आहे. तर मला सरासरी 1500 कॅरेटला 400 ते 500 पर्यंत मार्केट सापडले. तर त्याच्यामध्ये मला 6 ते 7 लाख रुपये झाले. त्याच्यामध्ये माझा 1 लाख ते 1.5 लाख रुपये खर्च असून मला वरचा जेवढा असेल तो हा निव्वळ नफा म्हणून फायदेशीर राहील. तर माझं शेतकरी मित्र जे माझ्यासारखे किंवा तरुण जे आहेत त्यांना एवढंच एक आव्हान आहे का पारंपरिक शेती सोडून नवीन तंत्रज्ञानाच्या मागे लागून काहीतरी करण्याची उमेद धरून नवीन जेवढं सेंद्रियवर किंवा मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांच्या तुम्ही शेती कराल तर तो फायदेशीर राहील एवढं नक्की सांगतो मी. शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा अधिकाधिक मोबदला मिळवून देतानाच ग्राहकांना ताज्या भाज्या आणि शेतमाल योग्य दरात मिळावा हा उद्देश ठेवून स्थापन झालेल्या देवनदी व्हॅली ॲग्रिकल्चरल प्रोड्युसर्स कंपनीनं गेल्या 4 वर्षात चांगलीच प्रगती केली आहे.
आमची माती आमची माणसं. पुन्हा एकदा या चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर, पुढचा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की मगाशी आपण चर्चासत्रांचा उल्लेख केला होता, तर अशी नेमकी किती चर्चासत्र महिन्याभरात आयोजित केली जातात किंवा त्याचं प्रमाण काय असतं? दर महिन्याच्या 5 तारखेला नक्की चर्चासत्र असतं. बरं. याची कुठेही बातमी देण्याची गरज पडत नाही किंवा कुठेही तुम्हाला सांगण्याची गरज पडत नाही. म्हणजे 5 तारीख कोणत्या दिवशी जरी आली, मग ते अगदी रविवारी आली किंवा सणाच्या दिवशी आली, अशा अनेक वेळा घटना घडलेल्या. पोळ्याच्या दिवशी आलेली असते, महत्वाचा सण आहे, त्याची जाहिरात होत नाही, करण्याची गरज पडत नाही. आता तरी आम्ही एक शेतकऱ्यांना विषय माहिती व्हावा म्हणून त्यांना मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज पाठवतो. ही सुविधा झाल्यामुळे फक्त विषय माहिती व्हावा म्हणजे गरजू लोक त्यामध्ये येतात. तर ही तारीख फिक्स असते 5 तारखेला. 97 पासून चालू झालेलं आहे. आता गेल्या 5 डिसेंबरचं चर्चासत्र जे होतं, आता जे काल परवा झालं, तर हे 220वे चर्चासत्र होतं. आणि असं आपण जर याचे वर्ष काढले, साधारणतः 18 वर्ष या उपक्रमाला पूर्ण होऊन गेलेले आहेत. तर असा सातत्यपूर्ण उपक्रम कृषी विज्ञान केंद्र यामध्ये चालवत आहे. अच्छा, या चर्चासत्रामध्ये साधारणपणे किती विषय एका दिवसात कव्हर केले जातात? सर्वसाधारणपणे 2 विषय होतात. म्हणजे साधारणतः कार्यक्रम 11 वाजता सुरू होतो, 11 साडे 11 कार्यक्रम सुरू होतो. त्याच्यापूर्वी एक प्रश्नमंजुषा नावाचा एक कार्यक्रम असतो, 15 मिनिटाचा, 15 ते 20 मिनिटाचा. त्याच्यानंतर पहिल्या विषयाचं सत्र असतं, मध्ये एक चहाचा ब्रेक असतो आणि त्याच्यानंतर दुसरं सत्र असतं. साधारण 3:30 पर्यंत हा कार्यक्रम चालतो, 11 ते 3:30. आणि मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तसे आता एक अन्नदाता असतो की जो याच्यामध्ये एक शेतकरी याचा स्पॉन्सरशिप करतो, अन्नदान करतो, त्याचं जेवण असतं. ते जेवण सर्वजण एकत्रपणे करतात आणि हा कार्यक्रम संपतो. साधारण या एका चर्चासत्रामध्ये किती शेतकरी उपस्थित असतात? एक साधारणतः नॉर्मली 300च्या आसपास शेतकरी या ठिकाणी असतात सातत्यपूर्णपणे. 250-300 कधी कधी आता सीझनमध्ये समजा मे, जून आणि जुलै महिन्यामध्ये ही संख्या 600 पर्यंत पण गेलेली आहे, किंवा विशिष्ट कार्यक्रमामध्ये 2000 पर्यंत पण गेलेली आहे. तर अशा पद्धतीनं जशी गरज असेल त्या पद्धतीनं शेतकऱ्याची संख्या ठिकाणी असते. म्हणजे केवळ त्या विशिष्ट जिल्ह्यातलेच नाही तर बाहेरून सुद्धा शेतकरी? अगदी बरोबर. कारण हे मंडळ आम्ही या जिल्ह्याचं नाव देतच नाहीये. कारण एक तर आता उद्धवभाऊन सांगितल्याप्रमाणे जिल्ह्याचं नाही तरी सर्व शेतकऱ्यांचं व्यासपीठ आहे, कॉमन व्यासपीठ आहे. आम्ही एक सर्वेक्षण पाठीमागे केलं होतं. लक्षात आमच्या असं की साधारणतः 18 ते 20% जे गावं आहेत हे शेजारच्या जिल्ह्यामधून येतात. म्हणजे बुलढाणा असेल, परभणी असेल, अगदी औरंगाबाद असेल, अगदी बीडपासून शेतकरी या कार्यक्रमात येतात. सर, मला सांगा की शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा काही विशिष्ट योजना मंडळामार्फत राबवल्या जातात का? शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणजे आता खरं म्हणजे या मंडळाचा उपयोग शेतकऱ्यांना ज्ञानाच्या माध्यमातून, त्यातून उत्पन्न वाढवण्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त कसा होईल याचा प्रयत्न सातत्याने कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी करत असतं. आणि त्याच्याकरता आमचा एक प्रयत्न असतो की शेतकऱ्यांनी आलेल्या व्याख्याने पूर्णपणे काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. केवळ त्यांनी फॉर्मॅलिटी म्हणून त्याला येऊ नये, त्यांनी वेळेवर आलं पाहिजे. मग त्याचं कुठलं सुटत नाही त्यामधलं. म्हणून आम्ही त्यामध्ये शेतकऱ्यांमधून एक कल्पना अशी आली की याला आपण काहीतरी बक्षीस ठेवलं पाहिजे. मग त्याला काय बक्षीस द्यायचं? तर आता समजा मागे 5 नोव्हेंबरचं व्याख्यान झालं, 5 नोव्हेंबरचं व्याख्यान ऐकून तो 5 डिसेंबरला आला पाहिजे सातत्य राहण्याकरता, आणि आला पाहिजे, वेळेवर आला पाहिजे. मग आम्ही काय करतो त्यामध्ये की सुरुवातीच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक प्रश्नमंजुषा करतो. मागच्या वेळेच्या आलेल्या तज्ञांनी काढून दिलेले प्रश्न, त्याने दिलेली उत्तरं असे सलग त्याला प्रश्न विचारायचे. जो शेतकरी 5 प्रश्नांची उत्तरं सलगपणे बरोबर देईल त्याला एक 15 ग्रॅमचं चांदीचं नाणं, ज्याच्यावरती त्या केविकेचा लोगो असतो, हे त्याला भेट दिलं जातं. असे 3 नाणे आम्ही शेतकऱ्यांना देतो. तर मॅक्झिमम पुरस्कार विजेते आपल्या बरोबर बसले तेव्हा त्यांच्याकडे मी जातो. आता सर, तुम्ही मला सांगा की ह्या ज्या प्रोत्साहन देणाऱ्या योजना असतात त्यापैकी एखादी योजना तुम्ही सांगू शकाल का ज्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळालाय आणि इतर शेतकरी त्यातनं खूप फायदा घेत आहेत? म्हणजे कळवंची सारखं गाव ज्याचं उत्पन्न फक्त 87 लाख रुपये होतं, त्याचं काही कोटीमध्ये आता म्हणजे उत्पन्न आहे. आमचं गाव ज्याचं उत्पन्न फक्त म्हणजे 40-50 लाख रुपये होतं, त्याचं आज म्हणजे 4 कोटीपर्यंत उत्पन्न गेलेलं आहे. तर ही फक्त म्हणजे कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विज्ञान मंडळाची किमया आहे. आणि तुम्ही जे पुन्हा म्हणजे त्याच अनुषंगानं जे म्हणतात की तुम्हाला त्याच्यातून आणखी प्रोत्साहन, प्रत्यक्ष अनुभव म्हणजे माझ्यासारखा शेतकरी, एक सामान्य शेतकरी की फक्त शेतीच करत होता, तो देश पातळीवरचा पुरस्कार विजेता होतो. ही याच्यापेक्षा आणखी काय असू शकतं? आणि असे कितीतरी शेतकरी आहेत. हे नावं जर सांगितले तर ही लिस्ट फार मोठी आहे साहेब. म्हणजे माझ्यासारखे शेतकरी खूप तयार झालेत, ज्यांचे पुरस्कार झालेत, पुरस्कार म्हणजे नाही होत, पण त्याचं उत्पन्न खूप मोठं वाढलेलं आहे आणि त्यांनी देशाच्या म्हणजे उत्पन्नामध्ये हातभार लावलेला आहे. ती ही सगळी म्हणजे पूर्ण म्हणजे जे आपल्या कृषी विज्ञान मंडळ आणि कृषी विज्ञान केंद्र खरपुडी आणि याचे प्रणेते माननीय विजयाण्णा बोराडे यांची ही सगळी प्रेरणा आहे. याच्यामुळे आम्ही म्हणजे उभे राहू शकतो, इथपर्यंत बोलू शकतो, तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. हीच आमची सगळ्यात मोठी म्हणजे याच्यातली यश आहे. नक्कीच. सर, मला सांगा, आपण फक्त या शेतकऱ्यांविषयी आपण मगाचपासून चर्चा करतोय, पण काही शेतकरी महिला सुद्धा असतील, तर महिलांच्या संदर्भात अशा काही योजना केंद्राकडे आहेत का?
जी महिला 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर देईल तिला आम्ही 5 सोन्याचे मनी बक्षीस द्यायला लागलो, ते तिला प्रोत्साहन देण्याकरता. हा एक भाग त्यामध्ये झाला. पण त्यात एक चांगली गोष्ट अशी घडली की आम्ही या मंडळाच्या धर्तीवरती आम्ही एक पती पत्नी दाम्पत्य मंडळ आमचं स्थापन झालं. प्रयोगशील पती पत्नी परिवार किंवा आम्ही त्याला इनोव्हेटिव्ह कपल फार्मर्स फोरम असं म्हणतो, की ज्या ठिकाणी जोडीनेच फक्त पती पत्नींनी यायचं, कारण महिला जनरली पतीसोबत येतात. तर ते दर अमावस्येला त्याची एक बैठक कुठल्या तरी शेतकरी शेतावरती तिथीही ठरलेली ठरलेली ती अमावस्याच असते. जसं ही 5 तारीख असते. त्याच्या मागे काही वेगळं विशिष्ट कारण आहे? तुम्ही अमावस्याची तिथी ठरणे तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आणि ते उत्तर तुम्हाला आवडेल की नाही मला माहित नाही, प्रेक्षकांना सुद्धा. परंतु अमावस्या आम्ही यामुळे ठरवले की अमावस्या असा दिवस शेतकऱ्यासाठी आहे की त्याला कारण सांगायला संधी मिळत नाही. बरोबर. चर्चासत्रांसाठी आपण मगाचपासून म्हणतोय, चर्चासत्र अनेक प्रकारचे आयोजित होत आहेत आणि बरेचसे शेतकरी त्याचा लाभ घेताना आपण पाहतोय. पण मग ही जी तज्ज्ञ मंडळी असतात त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल का, की तुम्ही त्यांच्यापर्यंत कसे पोहोचता? नाही, तज्ज्ञ आम्ही काय करतो की ज्या पद्धतीने शेतकरी विषयाची गरज व्यक्त करतात त्या पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तज्ज्ञ बोलण्याचा प्रयत्न करतो. मग त्यामध्ये अगदी कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ असतील, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे तज्ज्ञ असतील राष्ट्रीय पातळीवरचे, किंवा मग राज्य सरकार तज्ज्ञ असतील किंवा खासगी कंपन्यांचे असतील. कधी कधी शेतकरी पण तज्ज्ञ असतो, म्हणजे रिसोर्स पर्सन आपण ज्याला म्हणतो. या सगळ्या माध्यमातून तज्ज्ञ आम्ही त्यामध्ये त्यांना लिहितो, त्यांना पाचारण करतो आणि अशा पद्धतीनं म्हणजे इव्हन तुम्हाला उदाहरण सांगत झालं तर राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ आता IIHR बेंगलोरला आहे, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च. या शेतकऱ्यांसाठी ते तज्ज्ञ तिथे येऊन गेलेत. किंवा राष्ट्रीय पातळीवर कापूस संशोधन संस्था त्या ठिकाणी असेल, डाळिंब संशोधन केंद्र असेल, नागपूरचं कापूस संशोधन केंद्र असेल, किंवा पुण्याचं द्राक्ष संशोधन केंद्र मांजरीचं असेल, कांदा लसूण संशोधन केंद्र असेल, या सगळ्या प्रकारचे राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ, लखनौचं कोरडवाहू संशोधन केंद्र आहे. इतक्या दुरून तज्ज्ञ विमानानं, मला मी आभार मानले पाहिजेत की ICARनं त्यांना त्यांच्या खर्चाने विमानाचा खर्च देऊन त्यांना इथे पाठवलंय. जोधपूरचं आम्ही मागे गवारगमच्या साठी जोधपूरचे शास्त्रज्ञ बोलले होते. हे फक्त या मंडळाच्या पुढाकारामुळे होऊ शकतं असं मला वाटतं. दर 5 महिन्याच्या तारखेला यांचा शास्त्रज्ञ त्याच्यावर त्या पिकावर आम्हाला जी गरज आहे, कारण याचा विषय कसा आहे सर, की जर समजा पुढच्या 5 महिन्याच्या तारखेला आपल्या कोणत्या विषयावर चर्चा घ्यायची हे आज ठरलं जातं, म्हणजे पुढे काय समस्या येणार आहेत त्या, आणि तो विषय शेतकऱ्यातूनच येतो, म्हणजे आमच्यातून तो विषय जातो आणि हे त्याच्यासाठी मग तो तज्ज्ञ बोलवतात. त्याच्यामुळे ते गरजू शेतकरी पुन्हा येतात. आणि पुढची काय समस्या येईल त्या संदर्भात पुन्हा ही साखळी अशीच चालू राहते. समस्या कळवायच्या आणि त्याचं निराकरण करून घ्यायचं. सर, आजच्या या चर्चेच्या निमित्तानं आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रात आत्ता या सध्याच्या याच्यामध्ये हवामान बदलामुळे किंवा दुष्काळामुळे आपण ज्याला म्हणतो दररोज चर्चेमध्ये आहे. शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी अवलंबून न राहता स्वतःचे गटामध्ये शेती करावी. एकट्याने शेती करणं दिवसात संपलेले आहे. कृषी विज्ञान मंडळ हे कशा प्रकारे कार्य करतं आणि शेतकऱ्यांसाठी एक संजीवनी देणारी अशी ही संस्था ठरलेली आहे, त्याचं प्रत्यक्ष माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. ही दोन्ही तज्ज्ञ मंडळी सोनुने सर आणि खेडेकरजी आज आपण इथे उपस्थित राहिलात आणि ही मंडळाची जी माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आमच्या दूरदर्शन केंद्राच्या वतीनं मी या ठिकाणी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.